होता, परत काढत होता आणि हे करताना त्याच्या आईने त्याला हाक मारली. आईने हाक मारली म्हणून चिंटू आईजवळ गेला आणि तितक्यात काय झालं, त्या रूम मध्ये अजून 2 जण होते. त्या चित्राच्या सोबत, त्या वहीच्या सोबत 2 जण होते. ते 2 होते मित्र. एक होतं पेन्सिल आणि एक होतं रबर. दे आर फ्रेंड्स, राईट? ते मित्र आहेत ना बच्चो. पेन्सिल आणि इरेजर हे मित्र आहेत की नाही आहेत? येस. पेन्सिल रबरला म्हणाली, बरोबर आहे ना? पेन्सिल रबरला म्हणाली की मी इतक्या चुका करते आणि माझ्या चुका कोण दुरुस्त करतं? कोण दुरुस्त करतं? इरेजर. आणि तू माझ्या इतक्या चुका दुरुस्त करत असताना तू स्वतः झिजतोस, तुझं आयुष्य कमी होतं, तुझ्यातला मी पण सोडून जातं आणि तू माझ्या चुका दुरुस्त करतो. या सृष्टीमध्ये माझा सगळ्यात चांगला मित्र कोण आहे? तर तू आहेस. कारण मी माझ्या जीवनामध्ये जितक्याही चुका केल्या त्याला सुधारण्याचं काम हे इरेजरने केलं. बरोबर? बरोबर? तर असा मित्र, असा एक आपला असलेला व्यक्ती, असा एक सारथी, असा जीवनामध्ये सगळ्यात चांगला जर कोणी असेल तर माझ्यासाठी तो इरेजर आहे. तर इरेजर त्याला म्हणतो, माझं ते काम आहे, माझं ते कर्तव्य आहे, मला माझं काम, माझं कार्य करण्यामध्ये कसलाही कमीपणा नाही किंवा अहंकार देखील नाही. आणि हे सगळं करत असताना मी हे समर्पण भावनेने करतो. आता हेच काम जर व्हाईटनरने केलं असतं तर चाललं असतं? व्हाईटनरने जर ते काम केलं असतं तर ती चूक दुरुस्त झाली नसते, तर त्या चुकीवरती पडदा पडला असता. बरोबर आहे? पण इरेजरने ती चूक दुरुस्त करण्याची संधी त्या पेन्सिलला दिली. आणि असं नातं एका पाल्याचं आणि पालकाचं असलं पाहिजे, असं मैत्रीपूर्ण नातं पाल्याचं आणि पालकाचं असलं पाहिजे. या गोष्टीसाठी तुम्ही टाळ्या वाजवता असं मला वाटतं. इतकं सुंदर परिचय करून दिला मॅडमने माझा. मॅडम, खरंच तुमचं कौतुक केलं पाहिजे. इतक्या छान छान गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये लिहिल्या, इतकं व्यवस्थितपणे तुम्ही सांगितलं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असं मला वाटतं. खरंच आपण आपल्या पाल्याचं इरेजर सारखं मित्र म्हणून काम करतोय का? हा विचार आपल्यासाठी महत्वाचा आहे. चूक होणार आहे का मुलांकडून? हॅलो, होणार आहे. मग त्याला आपल्याला पांघरून घालायचं आहे का? ती पेन्सिल तोडायची आहे का? शिक्षा द्यायची आहे का? नाही. ती चूक दुरुस्त करायची आहे आणि तिथं आपला मीपणा, आपला अहम किंवा मी मोठा आहे, मी अनेक वेळा सांगितलं, अनेक वेळा तुला समजवलं, कितीदा तू त्याच चुका करतोय हे न सांगता न करता जर आपण एक मित्रासारखं जर त्याच्या जीवनामध्ये आपण जर आलो तर मला असं वाटतं आपलं जीवन आणि आपल्या पाल्याचं जीवन नक्कीच यशस्वी होईल. यशस्वी होईल. बरोबर आहे. ह्याच्यानंतर मॅडम इथं पालक सहल लिहू नका, पालक वेळावर लिहू नका. कारण मला असं वाटतं की प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. बरोबर आहे? म्हणजे 8 वर्षाच्या वरची मुलं जनरली इथं असतात. मला असं वाटतं की पालकांनी आपलं पालकत्व मूल 8 वर्षाचं असेपर्यंतच राबवावं, त्यानंतर सोडून द्यावं. त्यानंतर सोडून द्यावं, त्याच्यानंतर त्याचा मित्र बनावं. त्यामुळे ह्याला मैत्री मिळावा नाव, ह्याला मैत्री मिळावा नाव. तिथं पालक मित्र म्हणून जर आले आणि मित्रासारखं जर ते मुलाच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट करायला लागले, मला सांगा तुमच्या समस्या, तुमच्या शिक्षकांच्या, तुमच्या समस्या तुम्ही आपसात बोलता का मुख्याध्यापिका मॅडमकडे बोलता? आपसात बोलता, राईट? कारण ती मैत्रीण आहे. बरोबर आहे? माझ्या पण काही शिक्षिका बसलेल्या आहेत, ती मैत्रीण आहे, तुमच्याबद्दल आदर आहे, पण भीती पण आहे. जेव्हा पालक त्या विद्यार्थ्याचे मित्र होतील तेव्हा ती भीती राहील का? ती भीती राहणार नाही. म्हणजे सोपं आहे का? ते सोपं आहे का? सोपं आहे का? सोपं आहे?
खूप सोपं आहे, खूप खूप सोपं आहे. फक्त आपल्याला तो विचार करण्याची गरज आहे. आता किती जणांना छान वाटलं मैत्री मेळाव्यामध्ये मी चाललोय, राईट, माझ्या बाल्याच्या मैत्री मेळाव्यामध्ये चाललोय, मी मित्र म्हणून चाललोय. तर तिथे एक प्रश्न असतील का बरं माझ्या मुलाला कमी मार्क पडले, का बरं असं झालं, का तिची प्रगती होत नाहीये, का असे प्रश्न निर्माण होतील की तिच्या प्रगतीसाठी मी काय करू. जेव्हा तुम्ही मित्र म्हणून जाता तेव्हा तुम्ही सोल्युशन वरती विचार करता, बरोबर आहे. थोडस ट्रिगर होत. तुम्ही मित्राची समस्या जेव्हा तुमच्या समोर येते तेव्हा तुम्ही त्याला भाषण देता, उपदेश करता, तर तुम्ही त्याला योग्य सल्ला देता आणि तिचा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करता. योग्य सल्ला देता, मैत्रिणीला योग्य सल्ला देता, मार्गदर्शन करता. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही इथं त्याचे मित्र बनून 8 वर्षापेक्षा मोठ्या मुलाच्या पालकांनी त्याला पालकत्व सोडून द्यावं आणि मित्रत्वामध्ये यावं. मित्रत्वामध्ये जेव्हा तुम्ही येतात तेव्हा तुमचा भावनिक विकास, आत्मिक विकास, एक बॉन्डिंग, एक रियुनियन हे रोज होईल, हे रोज होईल. बरोबर आहे, बरोबर आहे. सोपं आहे, सोपं आहे, खूप सोपं आहे. आणि मग काय होतील तुम्हाला सांगतो. जे मुलं जेव्हा टीनेज मध्ये जातात, जेव्हा ते युवाने कुमार अवस्थेमध्ये जातात, तेव्हा ज्या अडचणी निर्माण होतात आणि ज्या आम्ही रोज पाहतो, त्या अडचणी रोज पाहतो आणि अडचणी वाढत जाणार आहेत, तर त्या तुमच्यापर्यंतच तुम्ही सोडू शकता. वेगळं मार्गदर्शन शाळेकडनं मिळेल, आमच्यासारख्या समुपदेशकाकडून मिळेल, पण तुम्हाला तुमच्या त्या अडचणी, पाल्याच्या अडचणी तिथंच तुम्हाला स्वतःहून सोडवता येतील जर आपण त्या इरेजर सारखं आपलं जीवन मुलासाठी समर्पण भावनेमध्ये करण्याचा प्रयत्न केला तर. आज आपण एक अपेक्षेचं जीवन करतोय. अच्छा, जेव्हा तुम्ही मित्राच्या एखाद्या अडचणीमध्ये त्याला मदत करता तेव्हा तुम्हाला अपेक्षा असते का त्याने मदत करावी? नसतं की अपेक्षा. निरपेक्ष भाव असतो, मैत्रीमध्ये निरपेक्ष भाव असतो. सुदामाला कधीही कृष्णाकडे अपेक्षा होती का? होती का? मैत्रीचं उदाहरण म्हणजे कृष्ण आणि सुदामा. कधी त्याला ही अपेक्षा नव्हती आणि कृष्णाला तरी सुदामाकडनं अपेक्षा होती का? नव्हती. तर जेव्हा आपण मित्राकडनं मित्रासाठी एखादी गोष्ट करतो तेव्हा त्यांनी परत आपल्यासाठी काहीतरी करावं ही अपेक्षा राहत नाही. म्हणून मित्र हा, म्हणून मित्र हा सोपं आहे. मित्र होणं, तो विचार करणं सोपं आहे. आपल्या पाल्याची मैत्रीण होणं सोपं आहे, खूप सोपं आहे. आणि जर ते आपण केलं तर मला नक्कीच असा विश्वास आहे की तिथं इमोशनल बॉन्डिंग, इमोशनल अटॅचमेंट आणि विचारांची देवाणघेवाण ही होईल, सोप्या पद्धतीत होईल, चांगल्या पद्धतीत होईल, विकसित पद्धतीमध्ये होईल. करेक्ट? बरोबर आहे. आजी आजोबांचं उदाहरण आता कोणीतरी दिलं की आजी आजोबांसोबत मुलं जास्त एकोप्यामध्ये राहतात. का बरं? का बरं? मैत्री भाव असतो, आत्मीयता असते. ते उपदेश नाही देत, ते करेक्ट नाही करत, ते मार्गदर्शन करतात. ते उणीवा नाही काढत, चुका नाही काढत, त्रुटी नाही काढत. पण आपल्याच आसपासला आपण जर पाहिलं ना तर प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आपल्याला योग्य पद्धतीमध्ये मिळू शकतं. माझा असलेले फादर पॅरेंट्स आपसामध्ये गप्पा मारण्यापेक्षा पुढे काही खुर्च्या रिकाम्या झाल्या आहेत, पुढे येऊन बसलं तर मला छान वाटेल. मदर पॅरेंट्सनी पण थोडंसं पुढे येऊन बसलं तर खूप चांगलं वाटेल. या पुढे येऊन बसत खूप खुर्च्या रिकाम्या आहेत. घर, शाळा, पालक हा शैक्षणिक दुवा असला पाहिजे. सर आता ते चहा कॉफी थंड होऊन जायचं, सर नको आता, पाहिजे चहा, पाहिजे आता नंतर शेवटी प्लीज. चालेल सर? दादा आपण शाळेमध्ये मूल घातलं म्हणजे मूल घडतच अशा अपेक्षेने वागायला लागतो. ती अपेक्षा योग्य आहे का हा विचार ज्याचा त्याचा आहे. पण मला असं वाटतं की त्या अपेक्षेसोबत आपल्या पण काही कर्तव्य आहे, त्या अपेक्षेसोबत आपल्या पण काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या म्हणजे काय? तर घरामध्ये आनंदी वातावरण ठेवणं सांगितलं आपल्याला. कसं ठेवायचं मी सांगणार आहे.
आनंदी वातावरण ठेवायचं आनंदात आहे. कितीदा ऐकलं बघ तुम्ही आजपर्यंत, 5 वेळा, 10 वेळा, 15 वेळा, 50 वेळा, पण रोज वाद आहे, रोज धपाट आहे. आत्ता तुम्हाला सांगतो मी, त्या छोट्याशा बाळाने 2 वर्षाचा असेल, पिलू किती वर्षाचं, तर तुमचंच पुस्तक तुला 3 वर्षाचं पिलू, त्याला आला आणि ह्या मुलीचं थोडे मारलं इथंच, बरं का, डायरेक्ट इथंच, इथं नाही मारलं, इथंच मारलं डायरेक्ट. का बरं मारलं? तिथंच का मारलं? तुमचा काही दोष नाही बरोबर, इथं म्हणायला लागलं इथंच का मारलं? कारण तिला पाहायला इथंच मारलं जातं, इथंच मारतात. समजून घ्या, मी परत सांगतो, आपल्या आजूबाजूला बरेचशा गोष्टी आहेत ज्या आपले डोळे उघडू शकतात. फक्त तुमचे डोळे उघडे आहेत का हे फक्त प्रयत्न करायला पाहिजे. ती मुलगी बिचारी हसली किंवा कौतुक काढलं, छोट्या भावाने मला मारलं, ती हसली, रडली नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे, आपण मुलाच्या समोर कसं वागत आहोत हा विचार आपल्याला करायची गरज आहे. आनंदी वातावरण घरामध्ये ठेवण्यासाठी सगळ्यात आधी त्या मोबाईलला दूर ठेवा. त्या मोबाईलने का, सर दादा तुम्हाला आठवत असेल, इकडे मॅडम तुम्ही आज सगळेजण आहात, 15 वर्षापूर्वी सर भोसले सर आपल्याकडे 5 मिनिटही वेळ नव्हता. 15 वर्षापूर्वी आपल्याकडे 5 मिनिटही वेळ नव्हता आणि आजही नाही. पण आपला मोबाईल काढून बघा, चेक करा, रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी तिथे किती तास घातले तुम्ही त्याच्यावर, ते कळतं. माझा डे शेड्यूल, स्क्रीन टाइम शब्द एकदम करेक्ट आहे. स्क्रीन टाइम कळतो, तर मी फेसबुकवर 2 तास होतो, अर्धा तास होतो, 1 तास होतो, इंस्टावर किती वेळ होतो, युट्यूबवर किती वेळ होतो, व्हॉट्सअपवर किती वेळ होतो, कॉलिंगवर किती वेळ होतो, आणि ॲव्हरेज सांगतो श्रीता बसलेल्या प्रत्येकाचा स्क्रीन टाइम कमीत कमी 3 तास असतो. चेक करा, आधी सुपर हिस्ट्री दिसते, कालची परवाची, चेक करा. मग हा 3 तास वेळ आला कुठून? किंवा 5 मिनिटे वेळ नव्हता, हा 3 तास वेळ आला कुठून? वेळ कोणाकडेच नसतो, हॅलो, वेळ कोणाकडेच नसतो. वेळ काढावा आणि तुम्ही तो काढू, फक्त कुठे काढायचं आहे आपल्याला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. आपण आपल्या मुलासोबत काही घरातले काही खेळ खेळू शकतो का? तिथं असलेल्या पालकांपैकी प्रामाणिकपणे सांगायचं, किती जणांनी आपल्या छोटे मुलं दिसतात मला, या मुलासोबत पिलो फाईट त्याच्या औषधी पिलो फाईट खेळली आहे, नांदेडी गोष्टी खेळली आहे, लुपाछुपी खेळली आहे, ट्रेजर हंट खेळलाय, नाही ना कोणीच नाही. का नाही? तर आपल्याला माहितच नाही की तो आनंदी वेळ कसा घालवायचा. आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला ते रील पाहून जो आनंद मिळेल ना, ते सर्फिंग करून त्या पुढच्या रील बघत बसण्यामध्ये जो आनंद मिळेल ना, त्याच्यापेक्षा चांगला आनंद जेव्हा तुम्ही मुलासोबत घरामध्ये लोळताल, खेळताल, त्या बेडवरती डिशूम करताल, ज्याला त्याला खाण्यावरती घेऊन नाचताल, डान्स करताल, मजा करताल, आनंद घेताल, बागकाम करताल, गच्चीवरती जाताल, गच्चीवरचं काहीतरी काम करताल, गार्डनमध्ये जाताल, बाजारात त्याच्यासोबत काहीतरी करताल, हे जेव्हा तुम्ही त्याला करताल तेव्हा तुम्हाला जो आनंद होणार आहे आणि त्याला जी आयुष्यभराची एक आठवण, मेमरी राहणार आहे. व्हॉट इज लाईफ? एनिवन? जीवन म्हणजे काय? हा सोपा प्रश्न विचारतो. व्हॉट इज लाईफ? आय वॉन्ट आन्सर फ्रॉम मी. सर खाली जातो, सर बोलत नाही, मी खालीच जातो, आपण इथूनच जातो डायरेक्ट. व्हॉट इज लाईफ? कोण सांगतं व्हॉट इज लाईफ? तू सांगते बेटा? ओके, सांग बरं. मला हे पालकांकडे छोटी आहे की आता टीचरनी सवय लावली ना हात वर करायची, काही झालं की हात वर करायचं. व्हॉट इज लाईफ? जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे सुखदुःखाच्या प्रसंगातून मार्ग काढणे. जीवन म्हणजे सुख दुःखाचे प्रसंग म्हणजे मेमरी. लाईफ इज नथिंग बट कलेक्शन ऑफ मेमरी. जीवन म्हणजे काय? इट इज अ कलेक्शन ऑफ
मेमरी आठवणींचा संचय म्हणजे जीवन. बरोबर आहे? आठवणींचा संचय म्हणजे जीवन. बघा ना, तुम्ही जेव्हा तुमचं जीवन म्हणता तेव्हा तुम्ही काय म्हणता, मी या शाळेत गेलो होतो, असं झालं होतं, शिक्षकाने हे सांगितलं, मॅडमने तसं केलं, मग मी 10वीत इतके मार्क मिळाले. व्हॉट इज दिस? कलेक्शन ऑफ मेमरी. एव्हरीबडी राईट? इट इज अ कलेक्शन ऑफ मेमरी. मग तुम्ही तुमच्या पाल्याला कशी मेमरी देताय? हे त्याचं जीवन ठरवेल की नाही? हे त्याचं जीवन ठरवेल. तर ती मेमरी जर तुम्हाला द्यायची असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं जर तुम्ही ती मेमरी दिला तर त्याच्यामध्ये नक्कीच आनंदाचा संचय वाढत जाईल. आनंदाचा संचय वाढत जाईल, मजा येईल. जे ते मूल त्या टीव्ही मध्ये शोधतंय, जे बाहेर मैत्रिणीसोबत मित्रांसोबत शोधतंय, ते जर घरामध्येच मिळालं, त्याला तो आनंद घरामध्ये मिळाला, तो संग्रह घरामध्ये मिळाला, तर त्याला छान वाटेल. छान वाटेल. हॅलो, मी तुमच्यासाठी खाली आलो का? हो म्हणा की नाही म्हणा, काहीतरी म्हणा ना, चांगलं वाटेल. आपलं पालक म्हणून जर काही कर्तव्य असेल तर त्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करणे हे कर्तव्य नाही आहे. ते जर त्याच्या नशिबात असेल आपोआप होईल, आणि ते तुमचं आपोआप तुम्ही करता. त्यासाठी बरेचसे इन्शुरन्स प्लॅन सुद्धा आहेत, ते तुम्ही नाही केलं तर अजून कोणीतरी करेल. पण त्याच्या जीवनामध्ये चांगली आठवण निर्माण करणे आणि ती आठवण दीर्घकाळ त्याच्या स्मरणात राहील असं वातावरण निर्माण करणे हे पालक म्हणून आपलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कर्तव्य आहे, असं मला तुम्हाला इथं आवर्जून सांगायचं. आजपासून ती मेमरी क्रिएट करायचा प्रयत्न करा. छोटे छोटे प्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न करा. छोटे छोटे आठवणी निर्माण करण्याचा प्रयत्न करा, ज्या आठवणींच्या माध्यमातून तुम्ही त्या मुलासोबत मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये सातत्याने राहताल. हा प्रयत्न करा. हा प्रयत्न तुम्हाला कधीही वृद्धाश्रमात पाठवणार नाही. या आठवणी, हा प्रयत्न तुम्हाला कधी वृद्धाश्रमात पाठवणार नाही. ते तुमच्यासाठी आयुष्यभर खूप चांगली एक आठवण राहील आणि तुमच्या सोबत नेहमीच राहतील. हेच असतं भावनात्मक अटॅचमेंट, इमोशनल डेव्हलपमेंट. आता छोटं छोटं शिक्षण कसं असतं, अजून छोटे छोटे प्रसंग कसे असतात. तुम्ही भाजी घ्यायला जाता, तुम्ही पण जाता, फ्रूट घ्यायला जाता, किराणा माल इथं शोरूम असते, कपडे आमच्या जे बाबाजीकडे जात असतात कपडे घेण्यासाठी, बरोबर आहे. ते कपडे घेताना आपण मुलाला सोबत का घेऊन जातो माहिती का? मापासाठी. तिची चॉईस विचारायला नाही, मापासाठी. आणि माप नेमकं कोण काढतो माहिती का? कोणतं माप आणतो? जय बाबाजी कोणतं माप आणतात? वाढतं माप. वाढतं माप पाहिजे. 8 वर्षाच्या मुलाला 8 वर्षाचा ड्रेस कधीच घातला जातो, 10 वर्षाचा ड्रेस घातला जातो. पॅटर्न बदला, पॅटर्न बदला. इकडे इकडे. आता ह्याला जर असा शर्ट आणि अशी पॅन्ट घातली की जी फार शोल्डरचं उतरायलंय, फार चांगली पॅन्ट घालणं, 4 घड्या घातल्या, कशासाठी? 4 वर्ष टिकलं पाहिजे. हॅलो, किती स्वस्त झाले कपडे. प्रोव्हिजनल नाही, प्रेझेंट मध्ये जगा. वर्तमानामध्ये आपल्याला जगण्याची गरज आहे, भविष्यामध्ये जगण्याची गरज नाही. आपण वर्तमानामध्ये जगूया. त्याला जे जसं म्हणजे त्याला घेऊन जातात त्याच्या मापात काही घेत नाही. त्यामुळे ओपिनियनचा तर विषयच नाही. तुला आवडलं का, तुला जमलं का, हा विषयच नाही. फक्त मापासाठी घेऊन जातात, नाहीतर ते गोडीने माप घेऊन जातात. होतं की नाही? आता एक छोटीशी गोष्ट सांगतो. वर्ष 1965. मला जोरात ऐकायची सवय बाबा. वर्ष 1965. मुंबईचा पेपर टाइम्स ऑफ इंडिया. कोणता पेपर? टाइम्स ऑफ इंडिया. एक जाहिरात आली की माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी केअर टेकरची आवश्यकता आहे. माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी केअर टेकरची आवश्यकता आहे. आणि ती जाहिरात एक खूप मोठ्या उच्चभ्रू अशा व्यक्तीने दिली होती. माझ्या 2 मुलांना सांभाळण्यासाठी केअर टेकरची आवश्यकता आहे. आणि ती मोठ्या माणसाने जाहिरात दिली होती म्हणून बरेच जण तिथं लाईनला उभे होते. ती जाहिरात कोणी दिली ती माहिती आहे? ती जाहिरात दिली होती धीरूभाई अंबानीने. धीरूभाई अंबानी ती जाहिरात दिली होती. मुकेश आणि अनिलला सांभाळण्यासाठी
केअरटेकरची आवश्यकता आहे. विजन बघा, विजन देश कसा घडतो, एखादी मोठी कंपनी कॉर्पोरेट कसं निर्माण होतं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्या केअरटेकरनी काय करायचं तर रोज सकाळी त्याला शेड्यूल दिला जायचं. 9 वाजता त्या मुलांना घ्यायचं आणि लोकल मधनं ज्या ज्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी घेऊन जायचं. गाड्यावर वडापाव खाऊ घालायचा, लोकल मधनं फिरवायचं, मॉल मध्ये घेऊन जायचं, लिफ्ट मधनं फिरवायचं, जिन्यामधनं चालत राहायचं, पावसात उन्हात थंडी वाऱ्यामध्ये फिरवायचं. म्हणजे जीवनाचे सगळे प्रसंग त्या मुलाला सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत अनुभवायला द्यायचे. अशी जाहिरात 1965 मध्ये जेव्हा आपला कोणाचाही जन्मही झाला नव्हता ते विजन धीरूभाई अंबानी ठेवलं, म्हणून मुकेश निर्माण झाले. म्हणून रिलायन्स सारखी जगविख्यात मोठी कंपनी निर्माण झाली. म्हणून जिओ सारखं फ्री डेटा देणारी कंपनी निर्माण झाली. हे विजन आपण आपल्या म्हणजे काय नेमकं परत सांगतो, थोडं विश्लेषण करतो. त्या मुलांना काय द्यायचं, प्रॅक्टिकल नॉलेज, प्रत्यक्ष अनुभव द्यायचा त्या मुलांना. जीवनात कसं वातावरण आहे, झोपडपट्टी कशी असते, चाळ कशी असते, डोंगर कसा असतो, नदी कशी असते, नाले कसे असतात, प्रत्येक ठिकाण कसं असतं हे प्रॅक्टिकल नॉलेज द्यायला त्या मुलांना त्यांनी केअरटेकर आपण केलं. कारण धीरूभाई अंबानीकडे वेळ नव्हता. प्रॅक्टिकल आहे हो, इट्स ओके, पण त्यांनी तो विचार नाही सोडला. तुमच्याकडे वेळ आहे म्हणून तुम्ही कोणाला अपॉइंट करू शकता, पण तुमच्याकडे वेळ असेल जर तुम्ही 3 तास त्या मोबाईलवरती घालवत असाल तर तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. हॅलो, भरपूर वेळ आहे. स्वतःला इथून एक खुर्ची सोडण्यापूर्वी ना एक संकल्प करा की 1 तास क्वालिटी टाइम, करेक्शन टाइम आहे. हॅलो, आपण कोणता टाइम वापरतो मुलासोबत? नीट बस, असं करू नको, तसं करू नको, इथं का चढला, इथं का बसला, इकडं का गेला, ते काय करतो, हा कोणता टाइम आहे? इट इज अ करेक्शन टाइम. आपल्याला कोणता टाइम पाहिजे? जोरात क्वालिटी टाइम. मी का म्हणायला होतो मला सांगू का? मी का म्हणायला होतो, कारण हे तुमच्या अंतर्मनामध्ये बसतं. मी जाणार आहे 2 तासांनी माझं मानधन घेऊन, हो मॅडम, पण तुमच्या मनात, तुमच्या विचारात, तुमच्या भावनेत, तुमच्या अस्तित्वामध्ये जर ते उतरलं या 2 तासामध्ये तर तुम्ही ते करू शकाल. बरोबर आहे? बरोबर आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणायला लावतो, तुम्ही म्हणाला तुमच्या मनात जाईल, जे म्हणतील त्यांच्या जाईल, ज्याने म्हणतील त्यांच्या नाही जाणार. आणि ज्यांनी हाताची घडी घालून असेल तर ती हाताची घडी जरा काढा. ती हाताची घडी आपल्याला बऱ्याच शिक्षणाची हाताची घडी आहे तर ती काढा. पालकांची पण आहे. प्रॅक्टिकल नॉलेज देणं, मुलामध्ये ते निर्माण करणं आणि ह्याची गरज त्या मुलाला जेव्हा गरिबी दिसेल, श्रीमंती दिसेल, गरजा दिसतील, उणिवा दिसतील, प्रॉब्लेम दिसतील, अडथळे दिसतील, तेव्हाच ते काहीतरी विचार करू शकतील. आणि त्यांना तेव्हा कळलं की भारतामध्ये येणारं सगळं जे पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहेत हे बाहेरून येत आहेत. आपली स्वतःची रिफायनरी असली पाहिजे. म्हणून रिलायन्स सारखी एखादी मोठी इंडस्ट्री रिफायनरी निर्माण होते. आपल्याकडं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या परकीय कंपन्यांकडनं, परकीय चलनातून येतात. मग त्याच्यासाठी जिओ सारखी एखादी मोबाईल कंपनी आली पाहिजे, रिलायन्स ट्रेन आलं पाहिजे, रिलायन्स फूड बाजार आलं पाहिजे, डिजिटल आलं पाहिजे. हे विजन इथं त्यांना उपदेशाने आलं का? उपदेशाने आलं का? नाही. प्रॅक्टिकल नॉलेजने आलं. तर प्रत्येकाचं आता इथून चेअर सोडण्यापूर्वी काय कमिटमेंट असेल?